हो माईक आहे ना, दुसरा माईक आहे की ती राहू दे. हे आपली ना ती. हॅलो 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 दिनेश रोहिदास मांगले ओळखत असालच खंडेश्वरवाडीचा प्रकल्पाविषयी मोर्चा काढलेला होता. शेळगाव सर्कल मधल्या जवळपास 10 खेड्यांमधून मुंबईला लोक आले होते आणि 5 वर्ष बंद असलेलं काम आम्ही शासनाला 5 दिवसामध्ये चालू करायला भाग पाडले होते. त्यानंतर मी बसून बोलू का जर त्यानंतर मी उभाटा गटाकडे प्रवेश ऑलरेडी केलेला असताना उपजिल्हा प्रमुख युवा सेना पदाची जबाबदारी माननीय ओमराजे निंबाळकर साहेब यांनी मला दिलेली होती आणि मी माझं काम माझ्या इमानी इतबारीपणाने करत होतो. करत असतानाच अचानकपणे मराठा समाजासाठी तर पूर्वीपासून माझं काम चालू होतं, काम करत होतो, पण ते पुण्याच्या ठिकाणी करत होतो. इथले मराठा सेवक आहेत ते त्यांच्या परीने इथे करत होते. प्रत्येकजण खूप चांगलं काम करत होता. मला भरपूर म्हणजे माझं काम पाहता अनेक लोकांनी अप्रोच झाले. माझे मराठा बांधव असतील, माझे अनेक मित्र असतील, मराठा समाजातली मोठे मोठे व्यक्तिमत्व असतील, ते भेटले आणि मला म्हणले की तुम्ही उभा राहणं गरजेचं आहे. कारण अनेक तरुण ज्यावेळी मनोजदादांनी हाक दिली होती की तुम्ही आमदारकीसाठी अर्ज भरा, त्यावेळी अनेक तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्तपणे, कारण प्रत्येकाच्या मनात असं वाटलं होतं की मी सामान्य जरी असलो तरी मनोजदादांचा हात जर पाठीशी असेल तर 100% मी आमदार होऊ शकतो. आणि प्रत्येक तळागाळातल्या माणसाला सुद्धा वाटत होतं की मनोजदादांनी जर सांगितलं तर आमदार होऊ शकतो बाबा कोणी पण. आणि प्रकर्षाने माझ्याकडे पाहिलं गेलं तर मला वाटतं की रेसमध्ये बरीच चर्चा माझी झाली होती की दिनेश मांगले साहेबाला जर भेटलं तर ते मिळून जाईल. पण त्यानंतर मनोजदादांनी सांगितलं अचानकपणे की तुम्ही सगळ्यांनी अर्ज काढून घ्या, एकही माणूस उभा करायचा नाही. मला ती न्यूज शॉकिंग होती. आजही मी आजारीच आहे, 3 दिवस झाले. मी त्या दिवशी अर्ज काढला नाही. पण त्यानंतर बराच आम्ही जसं मगाशी म्हणलं की मराठा समाजातील अनेक माझ्या जे काही सिनियर्स आहेत, जे काही लोक आहेत, श्रेष्ठी आहेत, त्यांनी भेटून मला सांगितलं, माझी समज काढली की आपण जर, कारण काय झालं की भैयांचं प्रभुत्व जे आहे ते मराठा समाजावरती पण आहे, सगळ्या समाजावरती पण आहे. ओके, तर त्याच्यामध्ये मी ज्यावेळी जर उभा राहिलो असतो तर मतविभाजनी होऊ नये मराठा समाजामध्ये, म्हणून मी पूर्णपणे निर्णय घेतला की आपण जर आता माघार नाही घेतली, कारण की मला एक अपेक्षा होती फॉर्म ठेवल्यानंतर सुद्धा
की स्टॅम्प पेपरवरती लिहून दिल्यानंतर मनोज दादा मला पाठिंबा देतील, आणि अनेक लोकांनी सांगितलं होतं की तुम्हाला पाठिंबा दिल्याच्या नंतर की असतो एक प्रत्येकाला वाटतं की आमदार कोणाला होऊ नाही वाटत, बट त्यामध्ये सुद्धा दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ नकोय, कारण की ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या मनात एकच ज्वालामुखी पेटलाय की आपल्याला ह्या म्हणजे गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा मतदारसंघातून बाहेर घालवायचा. त्यामुळं मागील जर आपण बघितलं भैयांचं राजकारण आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे की वडिलांचा असेल भैयांचा असेल 15-15 वर्ष 25-25 वर्ष घरामध्ये आमदारकी होती, पण आजपर्यंत कुणाला दाब दडपशाही सुद्धा केलेली नाही. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की म्हणून मी एक विचार केला की आता जर आपण नाही माघार घेतली आणि त्याचा जर फायदा दुसऱ्याला झाला, त्या कारणामुळे मी एक निर्णय घेतला आहे की येत्या निवडणुकीतून मी पूर्णपणे माझ्या कार्यकर्त्यांसकट आणि मला मानणाऱ्या वर्गासोबत मी माघार घेतोय आणि माझा संपूर्ण पाठिंबा हा राहुल भैयांना आहे आणि महाविकास आघाडीला आहे. पूर्णपणे त्यांना जिंकून आणण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी करू, पण भैया तुम्हाला जिंकून आणल्याशिवाय थांबणार नाही. जय. सुरुवातीला दिनेश मांगले साहेबांचं मला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. खंडेश्वरवाडीचं जे आंदोलन झालं त्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. त्या 10-15 गावातल्या खेड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित येऊन एक मोठं आंदोलन आपल्या मतदारसंघामध्ये उभा केलेलं होतं. त्यांच्या आंदोलनाला यश देखील आलं. त्यांनी आंदोलन केल्यानंतर थोड्याच दिवसात त्याचं काम सुरू झाल्याचं त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. बाकीच्या राजकीय गोष्टींमध्ये मी काही त्यामध्ये जात नाही, परंतु शेतकऱ्यांची ताकद, चळवळीची ताकद आणि त्याचं नेतृत्व दिनेश मांगले यांनी केलेलं होतं. आणि प्रत्येकाची लोकशाहीमध्ये एक त्या ठिकाणी इच्छा असते, लोकशाहीमध्ये त्यांना या ठिकाणी आमदारकीची निवडणूक लढवायची होती. तसा त्यांनी प्रयत्न केला दादांकडून, परंतु दादांनी या ठिकाणी निवडणूक कुठलंही न लढवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारपूर्वक सर्व समाजातील लोकांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी निवडणुकीमध्ये माघार घेतलेली आहे आणि मला पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एक खेड्यातून सामान्य कुटुंबातला माणूस पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन एक मोठी कंपनी, मोठं कार्यक्षेत्र निर्माण करतो आणि मोठं झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचं लक्ष असतं. कारण बरेच लोक पुण्या मुंबईला जातात, मोठे होतात, परंतु मतदारसंघाकडे गावाकडं तेवढं लक्ष देऊ शकत नाही. परंतु त्यांचं हे गुण आपण या ठिकाणी त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. जास्त न बोलता त्यांनी जो पाठिंबा त्यांच्या सर्व शेतकऱ्यांबद्दल, 10-15 गावाच्या लोकांबद्दल केले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. झूम आउट कर. मागवूया कधी मागवू आज चालू.
बांधतोय महाराष्ट्र आघाडीच्या वतीने आपण दोघं आप्पा पलीकडून जा. दादाचा आदेश होता त्याप्रमाणे फॉर्म भरला होता. समाजाची चळवळ समाजाचा पहिल्यांदा पायक असल्यामुळे समाजाच्या पायकाचं दायित्व म्हणून दादाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अर्ज भरला. 14 महिन्याच्या लढ्यामध्ये जो लढा आहे तो कालच्या 4 तारखेपर्यंत लढा नेण्याचं काम एक मराठा बांधव म्हणून केलं. दादाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अर्ज माघारी घेतलाय. त्या पलीकडचं दायित्व म्हणजे पक्षाचं असतं. समाज संपल्यानंतर ऑलरेडी मी राष्ट्रवादी पक्षाचाच कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे ह्या सत्कारासाठी मी कुठलाही पाईक नाही. त्यामुळे आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचा घटक म्हणून महाविकास आघाडीसोबत भैयाची पाठीशी तन मनानं ईट सर्कलमधनं किंवा माझ्या मित्रपरिवारामधनं मी भैयासोबत पहिलाही होतो, आताही आहे. आणि ज्यावेळेस समाजाची लढाई असेल त्यावेळेस समाजाचा समाज बांधव म्हणून समाजासोबत आहे. त्यामुळे आपण सत्कार जरी औचित्य केला तो सत्कार मी स्वीकारणार नाही. हा सत्कार स्वीकारताना जसं मी पहिलं सांगितलंय की मी माझ्या गोष्टीला एक पण केलेला आहे. या डोक्यावरती फेटा जोपर्यंत भैया आमदार होणार नाही तोपर्यंत बांधणार नाही. याच पद्धतीने आताही सांगतो की हा फेटा समोर बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किंवा भैयाच्या शिलेदारांनी किती दिवस माझ्या डोक्यावरती बांधून द्यायचा नाही. ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घ्यायची आणि राहिलेल्या 15 दिवसामध्ये आपल्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने पळून हा जो गर्व हरून करणारा, स्वतःला अभ्यासी समजणारा या आपल्या मतदारसंघावरती अफजल खानासारखे चाल करून येऊन इंग्रजांचं राज्य या बोंपरांडावाशीवरती स्थापन करून महाराष्ट्राला भिकारी म्हणण्याची भाषा करणारा आणि आपल्याच मतदारसंघातील नेत्यांना विकत घेऊन साम्राज्य स्थापन करणाऱ्या या नराधमाला आपण महागारी पाठवायचंय आणि भैयाला विजयी करायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो.
चालतंय का? चालतंय? काय बाकीचं काय राजकीय विषय नाही, काही विचारायचं काही विषय नाही. आभारी आहे सर्व पत्रकारांना.